नमस्कार. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती जिओग्राफी बाय अवधूत कल्याणे या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज कुठे भेटते आपण जर बघाल तर आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 काही दिवसांवरती येऊन थांबली आहे. बरोबर, तुमच्या अभ्यासाला एक विशिष्ट दिशा देण्यासाठी, भूगोलातला तुमचा कॉन्फिडन्स आणखी वाढवण्यासाठी जर बघाल तर आपण काय घेऊन आलोय तर काही संभाव्य प्रश्न घेऊन आलोय. संभाव्य प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या भागामध्ये काही महत्त्वाचे एरिया फोकस करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. एक, दिलेल्या भूशास्त्रीय कालखंडाचा नवीन ते जुना असा जर बघाल तर योग्य क्रम लावा. नवीन कडून कुठे जायचंय, जुनाकडे जायचंय. तुम्ही ज्याला भूशास्त्रीय कालखंड म्हणता किंवा जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणता, ह्या जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये जर बघाल तर तुम्ही काही नावं नीट व्यवस्थित नावं ही जर थोडीशी वाचून घ्या. आपण आधी जुन्यावाल्या भागाकडून जाऊयात. सर्वात जुना कोण असेल तर तुमचा आर्कियन कालखंड असेल. आर्कियन नंतर कोण असेल तर तुमचा प्रोटेरोझोइक कालखंड असेल. प्रोटेरोझोइक नंतर कोण असेल तर बघाल तर तुमचा कॅम्ब्रियन कालखंड असेल. कॅम्ब्रियन कालखंड नंतर जर बघाल तर ऑर्डोविसियन. ऑर्डोविसियन नंतर कोण असेल तर सायलुरियन. सायलुरियन नंतर कोण असेल तर डेवोनियन कालखंड असेल. डेवोनियन नंतर जर बघाल तर तुम्हाला कोण दिसायला सुरुवात होईल, तुमचा कार्बनिफेरस वाला भाग दिसायला सुरुवात होईल. कोण असेल तर कार्बनिफेरस. कार्बनिफेरस नंतर जर बघाल तर तुम्हाला कोण दिसायला सुरुवात होईल, तुमचा पर्मियन कालखंड दिसायला सुरुवात होईल. पर्मियन नंतर जर बघाल तर ट्रायसिक. ट्रायसिक नंतर कोण असेल तर बघाल तर तुमचा जुरासिक दिसेल. जुरासिक नंतर तुम्हाला कोण दिसेल तर तुमचा क्रेटेशस कालखंड दिसेल. क्रेटेशस कालखंडानंतर जर बघाल तर तुम्हाला तुमचा कोण दिसायला सुरुवात होईल, टर्शरी कालखंड दिसायला सुरुवात होईल. टर्शरी नंतर कोण दिसेल तुम्हाला तर तुमचा क्वाटर्नरी कालखंड दिसायला सुरुवात होईल. हे जर बघाल तर हे तुम्हाला दिसेल पूर्व कॅम्ब्रियन किंवा जे मोठ्या भागाचे जे काही छोटे छोटे आहेत आर्कियन पासून ते कुठेपर्यंत आत्ता कुठल्या भागामध्ये जगतं पण तर क्वाटर्नरी वाल्या भागामध्ये. मग ह्यांचे प्रमुख जर बघाल तर पर्मियन दिसेल, त्याच्यानंतर डेवोनियन दिसेल. पण जुना जर बघाल तर पण नवीन कोण आहे, तुमचा पर्मियन आधी यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर कोण असेल तर डेवोनियन यायला पाहिजे. पण इथं जी काही नावं दिली आहेत ही नावं दिसत आहेत होलोसीन. होलोसीन नंतर ओलिगोसीन. आता ही जी काही दोन नावं आहेत ही दोन नावं कुठली आहे जर बघाल तर तुमच्या टर्शरी वाल्या कल्पाचे पुन्हा 5 प्रकार पडायला सुरुवात होतात. एक जर बघाल तर पॅलिओसीन कोण असेल तर पॅलिओसीन, त्याच्यानंतर इवोसीन, त्याच्यानंतर ओलिगोसीन, त्याच्यानंतर मायोसीन कोण असेल तर मायोसीन आणि त्याच्यानंतर जर बघाल तर कोण असेल तुमचा प्लायोसीन ज्याला म्हणायला सुरुवात करता तुम्ही. ही 5 नावं. आणि क्वार्टर्नरी वाल्या भागाची 2 नावं पडतात. एक प्लेइस्टोसीन, क्वार्टर्नरी मध्ये कोण असेल तर प्लेइस्टोसीन आणि त्याच्यानंतर होलोसीन. ही त्यांच्यामधली सब पार्ट आहेत. होलोसीनचा अर्थ कळतो तुम्हाला. आत्ता तुम्ही ज्या भागामध्ये जगताय तुमच्या टाइम पिरियडच्या, जिओलॉजिकल टाइम्स पिरियडच्या, तो कालखंड कुठला आहे, साधारणतः 10,011 वर्षापासून आजपर्यंत हा होलोसीन आहे. होलोसीन, प्लिस्टोसीन, प्लायोसीन जर बघाल तर किंवा प्लायोसीन, मायोसीन, ओलिगोसीन, इओसीन, पॅलिओसीन, त्याच्यानंतर हा टर्शरी. मग क्रेटेशियस, जुरासिक, ट्रायसिक, पर्मियन. तुम्हाला हे 2 तर कळले की पर्मियन नवीन आहे आणि त्याच्यापेक्षा जुना कोण आहे तर डेवोनियन कालखंड आहे. आपली गोष्ट काय दिली होती इथं जर बघाल तर ओलिगोसीन आणि होलोसीन. ओलिगोसीन म्हणजे कुठं आला तर तुमच्या टर्शरी कालखंडातला भाग आला आणि होलोसीन म्हणजे कोण आला तर क्वार्टर्नरी. ह्या दोघांमध्ये सर्वात नवीन कोण असायला पाहिजे, होलोसीन. होलोसीन नंतर ओलिगोसीन, ओलिगोसीन नंतर पर्मियन आणि पर्मियन नंतर कोण असेल तर डेवोनियन कल्प असेल. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. म्हणजे इथून सुरुवात व्हायला पाहिजे होलोसीन, त्याच्यानंतर ओलिगोसीन. ब आणि अ असणारे 2 पर्याय इथं दिसतात तुम्हाला. त्याच्यानंतर कोण यायला पाहिजे, पर्मियन ड वाला यायला पाहिजे. म्हणजे कोण असेल तर आपला पर्याय क्रमांक 3 कडे जाईल उत्तर. जिओलॉजिकल टाइम स्केलवरती अधूनमधून प्रश्न विचारतात. बऱ्याच लोकांचं थोडंसं दुर्लक्ष होतं इथं. तर जुन्यापासून जर बघाल तर नवीनकडं ही स्केल नीट लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं नवीन ते जुनं तर नवीनकडून जुन्याकडं तुमच्या आर्कियन सर्वात जुना 4600 दशलक्ष वर्षापूर्वीचा. पर्याय क्रमांक कुठं असेल तर पर्याय क्रमांक 3. ही जरा यादी नीट लक्षात ठेवा किंवा हा क्रम जरा नीट लक्षात ठेवा. क्लिअर. पुढे येऊयात. पुढे दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. पुढील विधानांचा विचार करा. भारतातील दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने आर्यन खडक प्रणालीतील आहेत. त्याच्यानंतर भारतातील खनिज तेलाचे साठे जर बघाल तर आर्यन खडक प्रणालीतील आहेत. बरोबर. त्याच्यानंतर विंध्यन खडक प्रणालीत जर बघाल तर बांधकामासाठी उपयोगी पडणारे खडक आढळतात. इथली जर गोष्ट नीट बघितली तर भारतामध्ये तुम्हाला प्रामुख्याने थोडंसं व्यवस्थित बघितलं तुम्ही तर प्रमुख खडक प्रणाली कुठल्या दिसतील. एक तुम्हाला आर्कियन खडक प्रणाली दिसेल,
त्याच्यानंतर तुम्हाला कोण दिसेल जर बघाल तर पुराणा नावाची खडक प्रणाली दिसेल, त्याच्यानंतर कोण दिसेल द्रविडियन नावाची खडक प्रणाली दिसेल, आणि त्याच्यानंतर जर बघाल तर तुम्हाला कोण दिसेल तर तुमची आर्यन खडक प्रणाली दिसेल. कोण दिसेल? आर्यन खडक प्रणाली. आता ह्याला पुन्हा आणखी थोडंसं जरा मोठं बघायचं म्हणलं तर आर्कियन खडक प्रणालीमध्ये कोण येतं? एक तर आर्कियन प्रकारचे खडक येतात, आणि त्याच्यानंतर कोण येतं तर तुमचे धारवाड प्रकारचे खडक येतात. पुराणामध्ये कोण येतं तर पुराणामध्ये तुमचा कडप्पा खडक प्रणालीचा भाग येतो, आणि त्याच्यानंतर कोण असेल तर तुमच्या विंध्ययन खडक प्रणालीचा भाग येतो. द्रविडियन खडक प्रणाली कुठल्या काळातली मानली जाते? द्रविडियन खडक प्रणाली जर बघाल तर कार्बनिफेरस कालखंड, कार्बनिफेरस कालखंडानंतर येणारा तुमचा ऑर्डोव्हिसियन, सायलुरियन, डेव्होनियन कल्प हा भाग जर बघाल तर कार्बनिफेरस वाला येतो. आणि इथं आर्यन वाला भाग म्हणजे कोण? ह्या आर्यन खडक प्रणालीमध्ये कोण कोण येतं ही गोष्ट नीट बघा. आर्यन खडक प्रणालीमध्ये येतात गोंडवाना खडक. कोण येतात तर तुमचे गोंडवाना खडक. त्याच्यानंतर कोण येतात तर तुमचा जुरासिक वाला भाग यायला सुरुवात होतो. जुरासिक नंतर डेक्कन ट्रॅप वाली घटना इथंच यायला सुरुवात होते. कोण असेल तर डेक्कन ट्रॅप. आणि चौथा पार्ट आर्यन मध्ये कोण यायला सुरुवात होतो तर तुमचे टर्शरी खडक इथंच यायला सुरुवात होतात. टर्शरी कालखंडात निर्माण झालेले खडक सुद्धा इथंच यायला सुरुवात होतात. ही गोष्ट किंवा ह्या गोष्टीचा जर तुम्हाला अंदाज असेल तर तुम्हाला पाठीमागचे जे काही स्टेटमेंट आपण वाचले ती गोष्ट याला सुरुवात होते. हे नाव नीट बघा गोंडवाना, हे नाव नीट बघा टर्शरी. हे कुठं येतं? तुमच्या आर्कियन, पुराणा, द्रविडियन का आर्यन मध्ये येतं तर आर्यन मध्ये येतं. गोंडवाना काय आहे तर भारतातले ऑलमोस्ट दगडी कोळशाचे साठे जवळजवळ 97 ते 98% दगडी कोळशाचे साठे कुठले आहेत? गोंडवाना प्रकारचे. भारतामध्ये जवळजवळ निर्माण झालेला सर्व जो काही खनिज तेलाचा साठा आहे, भारतातला खनिज तेलाचा साठा ऑलमोस्ट कुठल्या कालखंडातला आहे? टर्शरी खडकातला आहे. बरोबर. मग हे गोंडवाना कुठे येतात? आर्यन मध्ये येतात. टर्शरी कुठे येतात? आर्यन मध्ये याला सुरुवात होतात. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. म्हणजे दिलेली दोन्ही विधानं काय असतील तर दिलेली दोन्ही विधानं तुम्हाला काय म्हणावी लागतील? बरोबर आहेत म्हणावी लागतील. कारण दगडी कोळसाही आर्यनमध्ये, खनिज तेल पण कुठं तर आर्यनमध्ये. मग विंध्ययन खडक प्रणाली जर तुम्ही नीट बघितलं तर विंध्ययन खडक प्रणालीमध्ये कार्बोनेट खडक आढळतात. कॅल्शियम कार्बोनेट आढळतं. म्हणजे कोण? चुनखडी. चुनखडी तुम्हाला कशासाठी उपयोगाला येते? बांधकामासाठी. कारण सिमेंटमध्ये रॉ मटेरियल म्हणून चुनखडी. त्याच्यानंतर तुम्हाला विंध्ययनमध्ये काय दिसेल जर बघाल तर तुम्हाला वालू काश्म, ज्याला तुम्ही सँडस्टोन म्हणता, तो खडक दिसायला सुरुवात होईल. सँडस्टोन जर बघाल तर बांधकामासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरला जातो. उत्तर भारतामध्ये जी काही महत्वाची नावं मी तुम्हाला सांगेल जर बघाल तर तुमचा कुतुब मिनार असेल, फतेपूर सिक्रीचा किल्ला असेल, दिल्लीचा लाल किल्ला असेल, त्याच्यानंतर जर बघाल तर तुमचा सांचीचा स्तूप असेल, दिल्लीची जामा मस्जिद असेल. हे सगळं कशामध्ये बांधलंय तर वालू काश्ममध्ये. आणि प्रामुख्याने हे कुठे आढळतात तर विंध्ययनवाल्या भागामध्ये आढळतात. त्याचा अर्थ काय? विंध्ययन खडक प्रणालीमधले जे काही खडक आहेत ते कशासाठी प्रामुख्याने काम करतात जर बघाल तर बांधकामासाठी उपयोगी पडतात. म्हणजे हेही विधान काय असेल तर हेही विधान बरोबर असेल. म्हणजे आपल्याला काय विचारलंय? योग्य विधान किंवा विधाने ओळखा. जर बघाल तर अ, ब, क तीनही विधानं काय दिसतील तुम्हाला? बरोबर दिसतील. कोण दिसेल तर पर्याय क्रमांक 2. हा भाग जरा नवीन आहे थोडासा, हा भाग नीट लक्षात ठेवा. आर्कियन धारवाड, त्याच्यानंतर कडप्पा विंध्यड, द्रविडियन मध्ये कार्बोनिफेरस, त्याच्यानंतर तुमचा जर बघाल तर ऑर्डोव्हिसियन, सायलोरियन, डिव्होनियन, आर्यन मध्ये गोंडवाना, जुरासिक, डेक्कन ट्रॅपवाली घटना, आणि त्याच्यानंतर कोण तर टर्शरी वाली गोष्ट. हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. हे 4 मूळ सिस्टीम्स जर बघाल तर आर्कियन, पुराणा, द्रविडियन आणि कोण तर आर्यन. त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊयात, तिसऱ्या प्रश्नावरती जाऊयात. अयोग्य जोडी ओळखा. हे नीट वाचा. योग्य की अयोग्य विचारलं हे. अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी कशाशी संदर्भात आहे? जीवदानी टेकड्या असं विचारलंय तुम्हाला. कोण असतील तर तुमच्या जीवदानी टेकड्या असतील. ह्या जीवदानी टेकड्या पालघरमध्ये आहेत. जीवदानी टेकड्या आणि त्याच्यानंतर तुंगार टेकड्या, ह्या दोन्ही टेकड्या कुठे आहेत जर बघाल तर पालघरमध्ये येतात. हे काय दिसेल तुम्हाला? बरोबर दिसेल. बामनोली, बामनोली घ्या, आगाशिव घ्या, मढोशी टेकड्या घ्या. ह्या कुठे येतात जर बघाल तर ह्या सांगलीमध्ये येत नाहीत. ह्या कुठे येतात? साताऱ्यामध्ये येतात. सातारा जिल्ह्याचा भाग आहेत. बामनोली, आगाशिव, मढोशी असतील जर बघाल तर. हस्ती डोंगर, त्याच्यानंतर जर बघाल तर शिरसोली, धुळे जिल्ह्यामध्ये येत नाहीत. हस्ती असतील किंवा तुमच्या शिरसोली टेकड्या असतील, ह्या कुठे येतात जर तुमच्या जळगावमध्ये येतात. कुठे येतात तर जळगाव. धुळ्यामध्ये कोण येतं तर धुळ्यामध्ये गाळणा डोंगर आहेत. सांगलीमध्ये कोण येतं तुमच्या सांगलीमध्ये? सांगलीमध्ये आडवे डोंगर असतील, दंडोबाचे डोंगर असतील, शुक्राचार्याचे डोंगर असतील, हे सांगलीमध्ये येतात. पण सातारा हे तुमच्या बामनोली सांगलीमध्ये नाहीत. निर्मल डोंगर,
निर्मल घ्या, मुदखेड टेकड्या घ्या. निर्मल आणि मुदखेड दोन्ही कुठे येतात तर तुमच्या नांदेडमध्ये येतात. अयोग्य कोण आहे जर बघाल तर ब आणि क अयोग्य आहे, अ आणि ड योग्य. आपल्याला अयोग्य विचारलंय, ब आणि क असणारा पर्याय कुठे दिसेल तर ब आणि क असणारा पर्याय पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसेल. कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. सातारा पाहिजे इथं जळगाव पाहिजे. क्लिअर ही गोष्ट. पर्याय क्रमांक 3. जनगणना 2011 नुसार पुढील विधानांचा विचार करा. भारतातील सर्वात जास्त झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. भारतामध्ये झोपडपट्टीत राहणारी एकूण लोकसंख्या जर तुम्ही बघितली तर एकूण लोकसंख्या भारतातली 6.54 कोटी. बरोबर. त्याच्यापैकी महाराष्ट्रात किती राहते तर 1.81 कोटी लोकसंख्या झोपडपट्टीतली एकट्या महाराष्ट्रात राहते. ऑब्विसली काय म्हणता येईल 6.5 कोटीपैकी 1,81,00,000 जर सर्वात जास्त महाराष्ट्रात राहत असेल तर झोपडपट्टीतली सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात राहते तर महाराष्ट्रात राहते. 1 नंबरला महाराष्ट्र आहे तर 2 नंबरला उत्तर प्रदेश घ्या. 1 नंबरला जर महाराष्ट्र असेल तर 2 नंबर उत्तर प्रदेश. ही 2 नावं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे स्टेटमेंट काय असेल तर बरोबर. देशाच्या लोकसंख्या दशवार्षिक वृद्धी दर. देशाचा लोकसंख्या दशवार्षिक वृद्धी दर किती आहे 17.7%. म्हणजे 10 वर्षात भारताची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली असं विचारलं गेलं तर 17.7%. हा दशवार्षिक वृद्धी दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहे असं विचारलंय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर किती आहे 15.99% आहे. मग 15.99 मोठा का 17.7 मोठा तर 17.7 मोठा. महाराष्ट्रापेक्षा भारताचा कमी आहे का जास्त आहे तर भारताचा जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा. ही गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्रापेक्षा कमी असं विचारलंय तर विधान काय म्हणावं लागेल तर विधान चुकीचं म्हणावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर देशात दशलक्षी शहरांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये. दशलक्षी शहर म्हणजे कोण ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा जास्त आहे अशा शहराला काय म्हणाल तुम्ही दशलक्षी. 2011च्या जनगणनेनुसार देशामध्ये असे किती शहर आहेत 2011च्या जनगणनेनुसार देशात अशी 53 शहर आहेत. 53 दशलक्षी शहर आहेत देशामध्ये. मग ही वेगवेगळ्या राज्यात असतील तर ही सर्वात जास्त कुठे आहेत ही सर्वात जास्त केरळ. ही सर्वात जास्त कुठे आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये. केरळमध्ये 7 आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 7 आहेत. बरोबर. त्याच्यानंतर 2 नंबरला येतं कोण तर 2 नंबरला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 2011 नुसार दशलक्षी शहर 6 आहेत. एवढा बेसिक डेटा माहिती असावा. म्हणजे ह्याचा अर्थ काय उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहेत तर डेफिनेटली हे विधान काय असेल तर बरोबर असेल. तुम्हाला नीट वाचा. खाली अयोग्य विधान ओळखा असं विचारलंय. दिलेल्या विधानांमध्ये अयोग्य विधान कोण असेल तर दिलेल्या विधानांमध्ये अयोग्य विधान फक्त ब पर्याय क्रमांक 1. दिलेल्या विधानांमध्ये अयोग्य विधान कोण तर फक्त ब पर्याय क्रमांक 1. 2011ची जनगणना नीट करा. महाराष्ट्राची करा, भारताची करा. हमखास प्रश्न असणार म्हणजे असणार तुम्हाला. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. 5व्या प्रश्नाकडे येऊया. योग्य जोड्या लावा किंवा सरोवर जर बघाल तर सरोवर आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ह्याचा एक बेसिक अंदाज तुम्हाला माहिती असू द्या. नद्यांवरती खूप सारे प्रश्न विचारून झालेत, धरणांवरती प्रश्न झालेत तर कधीतरी गोष्ट सरोवरांवरती शिफ्ट होऊ शकते. काही बेसिक महत्वाची एक साधारणतः 10-20 सरोवर तुम्हाला भारतातली महत्वाची माहिती असावी. वाटलं तर मी त्याची लिस्ट आपल्या जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या ॲपमध्ये उपलब्ध करून देईल. स्टडी मटेरियलवाल्या भागामध्ये एक साधारणतः 20 एक नावं तुम्हाला महत्वाची जरी माहिती असतील तरी तुमच्या राज्यसभेचे प्रश्न सुटतील. प्रश्नाकडे वळूया. ढेबर सरोवर म्हणा किंवा ह्याला जैसा मंडप म्हणतात. जैसा मंडप हे ढेबर सरोवर किंवा जैसा मंडप कुठे जर बघाल तर तुमच्या राजस्थानमध्ये. बरोबर. ढेबर सरोवर असेल. त्याच्यानंतर तुमचं जर बघाल तर पुष्कर सरोवर नावाचं सरोवर असेल राजस्थानमध्ये दिसेल. सांभर नावाचं सरोवर दिसेल खाऱ्या पाण्याचं, तेही कुठे दिसेल तर तुम्हाला राजस्थानमध्ये दिसेल. 4 पासून सुरुवात होणारे 2 पर्याय इथे एक आहे, इथे एक आहे. चंद्रताल नावाचं सरोवर आहे. चंद्रताल सरोवर कुठे फेमस आहे जर बघाल तर हिमाचल प्रदेशमध्ये दिसेल 3 नंबरला. 4 नंतर 3 इथंही आहे. कोलेरू सरोवर फेमस माहिती असायला पाहिजे तुम्हाला. तुमची गोदावरी नदी आणि कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान असणारं गोड्या पाण्याचं सरोवर कोलेरू सरोवर कुठे येतं तर तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये येतं. म्हणजे इथं 4 नंतर 3 नंतर 1 राहिलं कोण जम्मू काश्मीरमध्ये दाल सरोवर. जम्मू काश्मीरमध्ये तुमचं उलर सरोवर म्हणजे कोण असेल तर 2. 4-3-1-2 4-3-1-2 असणारा पर्याय कुठे दिसेल तुम्हाला पर्याय क्रमांक 2 कडे दिसेल. ह्याची एक लिस्ट ह्याची एक जर बघाल तर मी तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध करून देईल. तेवढी लिस्ट बघा. ह्याच्या पलीकडे जास्त काही करण्याची गरज पडत नाही. केरळमध्ये कोण आहेत, कर्नाटकमध्ये कोण आहेत, महाराष्ट्रात कोण आहेत, तामिळनाडूमध्ये कोण आहेत अशी महत्वाची तुम्हाला काय माहिती असायला पाहिजेत सरोवर माहिती असायला पाहिजेत. कुठं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. याचं ही नावं नीट लक्षात ठेवा. 6वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या देशातून ग्रीनिच मेरिडियन जातं. ग्रीनिच मेरिडियन म्हणा, ग्रीनिच म्हणा, 0 डिग्री रेखावृत्त म्हणा, मूळ रेखावृत्त म्हणा. बरोबर. 0 डिग्री रेखा तर कुठून जर बघाल तर
तुमच्या इंग्लंडमधून. इंग्लंड असेल, युरोपमधली कुठली कुठली देश आहेत बघा, जर बघाल तर एक UK, त्याच्यानंतर तुमचा फ्रान्स आणि त्याच्यानंतर कोण असेल तर स्पेन. ही युरोप खंडातली 3 देश आहेत. त्याच्यानंतर तुमचं 0 डिग्री रेखावृत्त आफ्रिकेतून जातं. आफ्रिकेमध्ये जर बघाल तर अल्जेरिया, कोण असेल तर अल्जेरिया, त्याच्यानंतर कोण असेल तर माली, माली नंतर कोण दिसेल तुम्हाला जर बघाल तर बुर्किना फासो नावाचा देश दिसेल, कोण असेल तर बुर्किना फासो, त्याच्यानंतर टोगो आणि त्याच्यानंतर घाना. बरोबर, ही आफ्रिका खंडातली 5 आहेत आणि युरोपमधली 3 आहेत. ह्या 8 देशातून तुमचं 0 डिग्री रेखावृत्त जातं. मग ह्या 8 मधली कुठली कुठली नाव आहेत ही गोष्ट बघा. जर्मनी आहे का याच्यात तर जर्मनी नाही. फ्रान्स आहे का, यस. त्याच्यानंतर माली, यस. त्याच्यानंतर टोगो आहे. बुर्किना फासो ही आहेत. ही आफ्रिका खंडातली आहेत, ही युरोपमधली आहेत. ही 8 नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. बरोबर, मग कोण असेल, अ सोडून बाकी कुठे आहेत बघा. अ इथं, अ इथं, अ इथं. तुम्हाला काय दिसेल तर ब क ड ई हा पर्याय दिसेल. कोण दिसेल तुम्हाला तर ब क ड ई हा पर्याय दिसायला सुरुवात होईल. बरोबर, ही नावं 4 लक्षात ठेवा. ही तुम्हाला माहिती असायला पाहिजेत की 0 डिग्री रेखावृत्त कोणत्या कोणत्या देशातून जातं. युरोप खंडातून जातं, आफ्रिका खंडातून जातं, खाली अंटार्क्टिका खंडावरून पण जातं. बरोबर, 8 देश. 7वा प्रश्न, खालीलपैकी जर बघाल तर कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयन दिन असतो. दक्षिण गोलार्धात ही गोष्ट नीट बघा. उत्तर गोलार्धात जे अयन दिन असतील, उत्तर गोलार्धात जे अयन दिन असतील त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध अयन दिन कुठं असेल जर बघाल तर दक्षिण गोलार्धात. 21 जून उत्तर गोलार्धात जर बघाल तर तुम्हाला काय दिसेल, उन्हाळ्यातील अयन दिन दिसेल. कारण 21 जूनला आपल्याकडे उन्हाळा चालू असतो, उन्हाळ्यातील अयन दिन. जर उत्तर गोलार्धात उन्हाळा चालू आहे तर दक्षिण गोलार्धात काय असेल, दक्षिण गोलार्धात 21 जून हिवाळा असेल. मग हिवाळ्यातील अयन दिन म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, हिवाळ्यातील अयन दिन किंवा विंटर सॉलिस्टिस दक्षिण गोलार्धात तर समर सॉलिस्टिस उत्तर गोलार्धात. एक गोष्ट काय होऊ शकते, 22 डिसेंबर उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिन. हिवाळ्यातील जर बघाल तर अयन दिन म्हणा. बरोबर, तर सेम गोष्टीला 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात काय असेल तर तुमचा उन्हाळ्यातील अयन दिन असेल. कोण असेल तर उन्हाळ्यातील अयन दिन. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. हे डेट माहिती असायला पाहिजे तुम्हाला. 4 डेट माहिती असाव्यात. 21 जून, 22 डिसेंबर, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर काय असतील तर तुमचे इक्विनॉक्स असतील, संपात असतील. एक कोण असेल तर 21 जून कोण, 21 मार्च कोण असेल तुमचा तर तुमचा स्प्रिंग इक्विनॉक्स म्हणा किंवा त्याला तुम्ही काय म्हणता वसंत संपात म्हणता. 23 सप्टेंबर कोण असेल तुमचा उत्तर गोलार्धामध्ये जर बघाल तर ऑटमन इक्विनॉक्स असेल किंवा शरद संपात म्हणता तुम्ही. आपल्याला काय विचारलंय तुम्हाला, दक्षिण गोलार्धात हिवाळा, दक्षिण गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिन कधी असेल तर 21 जूनला असेल. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 4 कडे उत्तर जाईल. ह्या तारखा नीट लक्षात ठेवा. तारखा उत्तर गोलार्धाच्या हिशोबानेच लक्षात ठेवा. फक्त 2 तारखा तुम्हाला बदलायच्या. कुठल्या 2 तारखा, उत्तर गोलार्धात जे असतील त्याच्या दक्षिण गोलार्धात विरुद्धवाली गोष्ट यायला सुरुवात होईल. कुठं असेल तर विरुद्धवाली गोष्ट. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 8 भारताच्या हवामानाबद्दल अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. पर्जन्याच्या प्रमाणानुसार भारतात 7 प्रदेश किंवा 7 विभाग निर्माण होतात. भारताच्या हवामान खात्यानुसार जर बघाल तर जे काही पर्जन्याचे विभाग आहेत भारतामध्ये जर बघाल तर पर्जन्याचे 5 विभाग निर्माण होतात. एक अति जास्त पर्जन्याचा प्रदेश, एक जास्त पर्जन्याचा प्रदेश, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर अति जास्त म्हणतात त्याला, 100 ते 200 असेल तर जास्त, मध्यम पर्जन्याचा प्रदेश, कमी पर्जन्याचा प्रदेश आणि अत्यंत कमी. अतिशय जास्त, जास्त मध्यम, कमी, अत्यंत कमी असे 5 प्रकार पडतात. 7 विभाग किंवा 7 प्रदेश निर्माण होत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा. भारतात वार्षिक सरासरी पर्जन्य 142 सेंटीमीटरचा आहे. 142 सेंटीमीटर वार्षिक पर्जन्य हे महाराष्ट्रातलं आहे, भारतातलं नाही. भारतामध्ये जर बघाल तर सरासरी वार्षिक पर्जन्य 118 सेंटीमीटर. भारतामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य किती 118 सेंटीमीटरचं. म्हणजे हेही विधान काय दिसेल तुम्हाला चुकीचं दिसेल. ब वालं विधान बघूयात. कोपेन यांच्या भारताच्या हवामान वर्गीकरणानुसार, कुणाचं वर्गीकरण, कोपेन जर बघाल तर भारताच्या हवामान वर्गीकरणानुसार BSH हा विभाग राजस्थान बागरमध्ये येतो. राजस्थान बागरवाला प्रदेश आला म्हणजे थोडासा शुष्क भूमीचा प्रदेश आला. वाळवंट प्रकारचं हवामान याला सुरुवात झालं आणि कोपेनच्या वर्गीकरणामध्ये बी वाळवंट ह्या नावाने दाखवलं जातं. बी हे कॅपिटल लेटर कशासाठी वापरलं जातं तर वाळवंट प्रकारचं हवामान आहे. पण कोपेननी ह्या बी मध्ये 2 भाग निर्माण केलेत. एक कॅपिटल बी, कॅपिटल एस, स्मॉल एच, स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल बी, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल एच, स्मॉल डब्ल्यू. मग ह्यांच्यामध्ये राजस्थान बागर कुठे येतं
राजस्थान बागर पूर्ण वाळवंट आहे का अर्ध वाळवंट आहे? तर राजस्थान बागर अर्ध वाळवंट आहे. निम्न शुष्क राजस्थान मधला राजस्थान बागरवाला प्रदेश निम्न शुष्क, ज्याला तुम्ही काय म्हणता स्टेपी प्रकारचं हवामान म्हणता स्टेपी. मग स्टेपीसाठीचं तरी एस घ्या किंवा तुमचं सेमी अराईड साठीचं तरी निम्न शुष्कसाठी तरी एस घ्या. म्हणजे कोण असायला पाहिजे होतं? कोपेनच्या वर्गीकरणानुसार राजस्थान बागर कुठल्या प्रकारच्या हवामानामध्ये कॅपिटल बी कॅपिटल एस स्मॉल एच स्मॉल डब्ल्यू मध्ये यायला पाहिजे होता. इथं हे जे आहे ना हे त्रिवार्त आहे बरोबर. कोण असेल तर तुमचा निम्न शुष्कवाला भाग असेल आणि बी डब्ल्यू बी नंतर जर कॅपिटल डब्ल्यू आला तर समजून घ्या कोण आहे तर तुमचा पूर्ण वाळवंट वाला भाग आहे पूर्ण वाळवंट. म्हणून हे विधान दिलेलं विधान सुद्धा काय असेल जर बघाल तर हे तर तुमच्या कोपेडनुसार दिसेल त्रिवार्तानुसार दिसेल कोपेडनुसार नाही. त्याच्यामुळे दिलेलं विधान काय असेल तर दिलेलं विधान सुद्धा चुकीचं असेल. पर्याय क्रमांक कोण जाईल? तर अयोग्य विधान विचारले तुम्हाला तर दिलेली सगळे विधान काय दिसायला सुरुवात होतील तर तुम्हाला अयोग्य दिसायला सुरुवात होतील. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9 कडे येऊयात. कोणत्या अक्षवृत्तावरती 21 जून रोजी मध्यरात्रीचा सूर्य मिडनाईट सन ही संकल्पना दिसून येते? नीट बघा, मिडनाईट सन आहे मध्यरात्रीचा सूर्य, ह्याचा अर्थ काय? सूर्य त्या गोलार्धात लंबरूप असला पाहिजे. ज्या गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप आहेत त्याच गोलार्धात ही संकल्पना दिसून येते. मग ह्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर दिसायला पाहिजे, 21 जूनला सूर्य कुठं लंबरूप असेल तर उत्तर गोलार्धात लंबरूप असेल बरोबर. म्हणजे उत्तर गोलार्धातलं अक्षवृत्त कुठलं तरी असलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय? पहिली गोष्ट काय इलिमिनेट करा, दक्षिण गोलार्धातलं अक्षवृत्त इलिमिनेट करा. ही मिडनाईट सनवाली संकल्पना काय? एक पृथ्वीचा कललेला अक्ष आणि दुसरी गोष्ट पृथ्वी सूर्याभोवती ज्या इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये प्रदक्षिणा घालते त्यामुळे 23.5 डिग्री उत्तरेनंतर सूर्यकिरण हळूहळू लंबरूप पडायला सुरुवात होतात आणि लंबरूप पडतात तर जास्त वेळ पृथ्वीच्या पृष्ठभागावरती राहतात. त्याच्यामुळे जेवढं जास्त अक्षवृत्त असेल तिकडे तेवढी ती जास्त तिरपी पडतील, जास्त वेळासाठी राहतील. हा जर तुम्ही टेबल नीट बघितला ह्या टेबलमध्ये दिसेल तुम्हाला विषुवृत्ताच्या भागावरती सूर्यकिरण जर बघाल तर 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र. हळूहळू ही उत्तर गोलार्धातली अक्षवृत्त आहेत. ही सगळी कोण आहेत जर बघाल तर उत्तर गोलार्धातली. मग 17 डिग्रीवरती तुम्हाला 13 तासाचा दिवस दिसेल. 41 डिग्रीवरती जर बघाल तर 15 तासाचा, जवळजवळ 50 डिग्रीवरती तुम्हाला 16 तासाचा दिवस दिसेल. 63 डिग्रीवरती तुम्हाला 20 तासाचा दिवस दिसेल आणि 66.5 डिग्री उत्तर अक्षवृत्तावरती तुम्हाला 24 तासाचा दिवस दिसेल बरोबर. 66.5 डिग्रीवरती जर 24 तासाचा दिवस असेल तर मध्यरात्री 12 वाजता सुद्धा तुम्हाला आकाशात काय दिसेल तर मध्यरात्री 12 वाजता सुद्धा तुम्हाला आकाशात सूर्य दिसेल, ज्याला मिडनाईट सन अशी संकल्पना मांडली जाते. जर बघाल तर कोण असेल? तुमचं 66.5 डिग्री उत्तरेकडचं अक्षवृत्त असेल. कोण असेल? 66.5 डिग्री उत्तरेकडच्या अक्षवृत्तावरती तुम्हाला ही मध्यरात्रीचा सूर्य ही संकल्पना दिसेल, मिडनाईट सन ही संकल्पना दिसेल. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2. हा टेबल नीट लक्षात ठेवा. तुम्हाला सिंपल विचारला जाईल 50 डिग्रीवरती किती तासाचा दिवस तर जवळजवळ 16 तासाचा दिवस बरोबर. तुमच्या 40 डिग्रीवरती किती तासाचा दिवस? 15 तासाचा दिवस. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती असावी. त्याच्यानंतर 10 प्रश्न क्रमांक 10 दिलेल्या वैशिष्ट्यावरून ढगांचा प्रकार ओळखा. साधारणतः ढगांचे 4 प्रकार आहेत. एक जर बघाल तर सर्वात उंचीवरचे, त्याच्यानंतर मध्यम उंची, त्याच्यानंतर कमी उंची आणि सर्वात कमी उंची बरोबर. जे सर्वात उंचीवरती आहेत सिरस, त्याच्यानंतर जर बघाल तर तुमचा स्टॅटस, त्याच्यानंतर अल्टो, त्याच्यानंतर क्युम्युलस असा स्तर यायला सुरुवात होतं. सर्वात उंच सिरस, त्याच्यानंतर जर बघाल तर तुमचा काय दिसेल स्टॅटो, अल्टो आणि क्युम्युलस वाली गोष्ट दिसेल. इथं जाऊया. अशा प्रकारचे मेघ दाट आणि उभ्या विस्ताराचे असतात. इथं गोष्ट नीट लक्षात ठेवा. ज्यावेळेस मेघ दाट आणि उभ्या विस्ताराचे असतात ह्याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. मोठ्या प्रमाणात बाष्प असेल त्याच्यामध्ये. आणि मोठ्या प्रमाणात बाष्प कोणत्या ढगांवरती दिसेल? जे सर्वात उंचीवरती आहेत, मध्यम उंचीवरती आहेत, कमी उंचीवरती आहेत का सर्वात कमी उंचीवरती आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागात जवळ जे ढग निर्माण होतात ना त्यांच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण सर्वात जास्त दिसेल. म्हणजे हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळच जवळ, एकदम जवळ, अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर उंचीवरती सुद्धा असू शकतात. आणि एवढ्या कमी उंचीवरती असणाऱ्या ढगांना काय म्हणायला सुरुवात करतात जर बघाल तर क्युम्युलस टाइप ऑफ क्लाउड्स म्हणायला सुरुवात करतात. कोण असेल तर क्युम्युलस. आणि विशेषतः त्यांची रचना फुलगोबी सारखी असते. तर ऑब्विसली कोण असतील हे जर बघाल तर क्युम्युलस टाइप ऑफ क्लाउड्स असतील. कोण असतील? क्युम्युलस प्रकारचे ढग असतील ज्यांची रचना फुलगोबी सारखी आहे, दाट मेघ आणि उभ्या विस्ताराचे असतील. तर सर्वात जास्त उंचीवरती असतील 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, 7 ते 13 किलोमीटर सिरस असा शब्द दिसेल जर बघाल तर. मग तुम्हाला सिरो क्युम्युलस दिसतील, सिरो स्टॅटस दिसतील. त्याच्यानंतर मध्यम उंचीवरती असतील साधारणतः किती किलोमीटर? 2 ते 7 किलोमीटरची उंची तर तुम्हाला स्टॅटस दिसतील, स्टॅटो क्युम्युलस वगैरे असे ढग दिसतील. त्याच्यानंतर अल्टो क्युम्युलस जर बघाल तर अल्टो स्टॅटस कमी उंचीवरचे आणि सर्वात कमी उंचीवरचे क्युम्युलस प्रकारचे ढग दिसतील ज्यांचा आकार फुलगोबीसारखा उभा विस्तार आहे, व्हर्टिकल एक्सटेन्शन आहे आणि प्रचंड दाट आहे. बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. प्रचंड पाऊस देणारे ढग असू शकतात. प्रचंड वेगवान वारे सुद्धा ह्यांच्यामध्ये वाहू शकतात. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 1. 11
त्याच्यानंतर 11व्या प्रश्नाकडे जाऊयात. साखर उद्योगाचे स्थानिकीकरण ऊस उत्पादक क्षेत्रात होतं. साखर उद्योग जर बघाल तर कुठं स्थापन होतात मोठ्या प्रमाणात, जिथं ऊसाचं उत्पादन होतं. त्याची कारणं विचारली आहेत खाली. एक, ऊस तोडणीनंतर त्यातील सुक्रोजचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर ऊस हा वजनघटित कच्चा माल आहे. त्याच्यानंतर साखरेच्या वाहतुकीपेक्षा ऊसाची वाहतूक जास्त खर्चाची असते. ही जर गोष्ट नीट बघितली तर ऊस पहिल्यांदा बेसिकली कोण आहे जर बघाल तर असा कच्चा माल आहे ज्याच्या तोडणीनंतर कालांतराने त्याचं काय व्हायला सुरुवात होतं, वजन घटायला सुरुवात होतं. वजन का बरं घटतं तर मोस्टली त्याच्यातलं सुक्रोजचं प्रमाण काय व्हायला सुरुवात होतं, सुक्रोजचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होतं. म्हणून त्याच्यातलं वजन हळूहळू हळूहळू काय व्हायला सुरुवात होतं, कमी व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे त्याच्यापासून जे उत्पादन मिळणार आहे साखरेचं, ते साखरेचं उत्पादन सुद्धा जर तुम्ही ऊस तोडल्यानंतर बरेच दिवसानंतर त्याला गाळप करत असाल, 4 दिवस 8 दिवस 10 दिवसानंतर गाळप करत असाल तर त्याच्यापासून साखर मिळण्याचं प्रमाण कमी होतं. त्याचं कारण काय, त्याच्यातलं सुक्रोज कमी व्हायला सुरुवात झाली. सुक्रोज कमी झालं, इतर घटक कमी झाले तर त्याचं वजन कमी व्हायला सुरुवात झालं. दोन्ही स्टेटमेंट बरोबर असतील. साखरेच्या वाहतुकीपेक्षा ऊसाची वाहतूक करणं जर बघाल तर जास्त खर्चिक आहे. ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे जेवढे वरचे दोन आहेत. त्याच्यामुळे मोस्टली ह्या सगळ्या घटकांचा विचार करून सुक्रोजचं कमी होणारं प्रमाण असेल, वजन घटित कच्चा माल असेल, वजन घटणारा कच्चा माल असेल आणि तुमच्या ऊसाच्या वाहतुकीचा खर्च जास्त यायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे त्या सगळ्या कारणांमुळे जर बघाल तर साखर उद्योगांचं स्थानिकीकरण कुठं होतं, ऊस उत्पादक क्षेत्रात व्हायला सुरुवात होतं. तुम्हाला काय दिसेल तर वरीलपैकी सर्व. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 कोण असेल तर पर्याय क्रमांक 4 वरती. किमान कापड उद्योग, ऊस उद्योग हे बेसिक जे आहेत ना, हे बेसिक बघून जा. असे उद्योग बघणं गरजेचं आहे तुम्हाला. कापड उद्योग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे जर बघाल तर भारतात सुद्धा. त्याच्यानंतर साखर उद्योग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर अशा काही बेसिक गोष्टींचा भाग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 11 वरून कुठे जाऊयात तर प्रश्न क्रमांक 12 वरती जाऊयात. महत्त्वाच्या धबधब्यांकडे जाऊयात. कुठले धबधबे आहेत, बृहस्पती नावाचा धबधबा आहे. बृहस्पती नावाचा धबधबा तुम्हाला कुठे दिसेल तर मध्य प्रदेशवाल्या भागामध्ये दिसेल. त्याच्यानंतर शबरी नावाचा धबधबा आहे तुमच्या चित्रकूट जिल्ह्यामध्ये दिसेल, यूपी मध्ये दिसेल. जर बघाल तर 2 नंतर 1 चित्रकोटी धबधबा आहे. नीट बघा, चित्रकोटी धबधबा तुमची इंद्रावती निर्माण करते, बस्तरच्या पठारावरती निर्माण करते. म्हणजे कोण आलं, छत्तीसगड. 4 त्याच्यानंतर सहस्त्रधारा धबधबा राहिला कोण, 3 2 1 4 3 2 1 4 3 पर्याय कुठे दिसेल तुम्हाला तर 2 1 4 3 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसेल. 13व्या प्रश्नाकडे जाऊया. 13वा प्रश्न काय सांगतोय नीट वाचा. महाराष्ट्रातील लोह खनिज साठ्यांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा. काय साठे जर बघाल तर चंद्रपूर, चंद्रपूरमध्ये लोहार डोंगरी. चंद्रपूरमध्ये एक तालुका आहे चिमूर तालुका आणि दुसरा तालुका कोण आहे जर बघाल तर ब्रह्मपुरी तालुका आहे, ब्रह्मपुरी. बरोबर. मग ह्या चिमूर आणि ब्रह्मपुरी तालुक्यात कुठली ठिकाणं तर बघाल तर असोली, बीसी, त्याच्यानंतर पिंपळगाव, त्याच्यानंतर लोहार डोंगरी. ब्रह्मपुरी तालुक्यात येणारं हे ठिकाण आहे लोहार डोंगरी. म्हणजे हे काय असेल तर बरोबर असेल. गडचिरोलीमध्ये आलात तर गडचिरोलीमधली कुठली सब लोकेशन आहेत, गडचिरोलीमध्ये दमकोट, गडचिरोलीमध्ये पडवी, त्याच्यानंतर जर बघाल तर भामरागड, भामरागड नंतर सुरजागड, त्याच्यानंतर कच्चा टेकडी, मातबरसी, मखिला, लंकाचा ही नावाची ठिकाणं दिसतील. कच्चा टेकडी आहे गडचिरोलीमध्ये, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गोंदिया, गोंदियामध्ये एक तालुका आहे, गोंदियामधला गोरेगाव तालुका लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. गोरेगावमध्ये जर बघाल तर आंबे तलाव नावाचं ठिकाण आणि गोरेगावमध्ये खुर्सीपार नावाचं ठिकाण, ही ठिकाणं तुम्हाला महत्वाची दिसतील. आंबे तलाव आणि कोण असेल तर खुर्सीपार. असोला नाही, असोला कुठे आहे तर ऍक्च्युली असोला चंद्रपूरमध्ये येतं. बरोबर. तुमचा असोला असेल, बीसी असेल, पिंपळगाव असेल, लोहार डोंगरी असेल, हे चंद्रपूरमध्ये येतं. हा वाला भाग गोंदियामध्ये कोण आहे, गोरेगाव, आणि गोरेगावमध्ये कोण, आंबे तलाव आणि खुर्सीपार महत्वाची ठिकाण आहेत गोंदियामधली. सिंधुदुर्गमध्ये आलात तर सावंतवाडी, त्याच्यानंतर कुडाळ तालुका. सावंतवाडी आणि कुडाळ ह्या 2 तालुक्यांमध्ये लोह खनिजाचे साठे किनारपट्टीच्या जवळ आढळतात. धारवाड संघाशी निगडीत असणारे लोह खनिजाचे साठे सिंधुदुर्गमध्ये आढळतात. रेडी म्हणा किंवा रेड्डी म्हणा, रेडी असेल, टाका असेल, त्याच्यानंतर जर बघाल तर असोली असेल, नानोसा, ही सगळी ठिकाणं तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये दिसतात. हे महत्वाचं आहे. हेही बरोबर दिसेल तुम्हाला. काय विचारलं, योग्य जोड्या ओळखा. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि कोण असेल तर ड. अ ब आणि ड बरोबर आहे तर पर्याय क्रमांक कुठे जाईल, अ ब ड बरोबर आहे. तुम्हाला लोह खनिजाचे साठे, तुम्हाला मॅग्नीज, तुम्हाला बॉक्साईट. महत्वाची गोष्ट, लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईट. ऊर्जा साधन संपत्तीमध्ये गेलात, एनर्जी रिसोर्सेसमध्ये गेलात तर दगडी कोळसा, खनिज तेल 100% माहिती असायला पाहिजे. ही गोष्ट पर्याय क्रमांक कुठे असेल तर पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न, योग्य जोडी ओळखा. योग्य जोडी काय, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहेत, त्यांचा आकार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची ठिकाण, जगप्रसिद्ध ठिकाणं विचारलेत. एक डाईक, डाईक आडवे खडक. डाईक म्हणजे कोण असेल तर डाईक म्हणजे उभे खडक असतात. आडवे खडक कोण आहेत, सील आणि शीट हे आडवे खडक आहेत. म्हणजे ही जोडी अयोग्य आहे. पण हे उदाहरण लक्षात ठेवा. जगप्रसिद्ध डाईक उदाहरण कुठं असेल तर क्लिव्हलँड नावाचं ठिकाण आहे यूके मध्ये, हे जगप्रसिद्ध आहे. फक्त हे आडवे खडक आहेत म्हणून ही काय झालंय तर चुकीचं झालंय. लॅकोलिथ,
लॅकोचा अर्थ जर बघाल तर उंचावलेला घुमटाकार प्रकारचे खडक, कोण असतील तर घुमटाकार, यस घुमटाकार प्रकारचे खडक आहेत लॅकोलिथ. जर बघाल तर हेनरी नावाची पर्वतरांग USA मध्ये, तुम्हाला ह्या हेनरी पर्वतरांगेमध्ये घुमटाकार लॅकोलिथ जगप्रसिद्ध दिसतील. जगप्रसिद्ध म्हणजे ही जोडी काय दिसेल तुम्हाला तर बरोबर दिसेल. त्याच्यानंतर लोपो, लोपो हा जर्मन शब्द आहे आणि लोपोचा अर्थ बशीचा आकार. बशीच्या आकाराचे अंतर्निर्मित अग्निजन्य खडक निर्माण होत असतील, बरोबर. जर बघाल तर हे बशीच्या आकाराचे दिसतील, पण हे जर बघाल तर ब्लॅक फॉरेस्ट पर्वत जर्मनीमध्ये आहेत का तर हे ब्लॅक फॉरेस्ट पर्वत जर्मनीमध्ये नाहीत. जगप्रसिद्ध लोपोलिथ कुठे आहेत तर तुम्हाला दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्रान्सवाल नावाचा प्रदेश आहे आणि ह्या ट्रान्सवाल नावाच्या प्रदेशात जवळजवळ 480 किलोमीटर लांबीचा तुम्हाला लोपोलिथ जगप्रसिद्ध दिसेल. पण इथं उदाहरण ह्याचं चुकीचं आहे म्हणून ही जोडी काय दिसेल तर तुम्हाला चुकीची दिसेल. बॅथोलिथ, बॅथोचा अर्थ जास्त खोलीवरती आणि लिथचा अर्थ खडक, बरोबर. अधिक खोलीवरती असणारे अवाढव्य आकाराचे खडक म्हणजे बॅथोलिथ. कसे निर्माण होतात, जिथं लावारस निर्माण होतो, ज्याला तुम्ही लावारसाची कोठी म्हणता किंवा मॅग्मा चेंबर म्हणता, ते लावारसाची कोठी जशी तशी थंड जर झाली त्याच ठिकाणी तर अवाढव्य आकाराचे, ज्यांची लांबी जर बघाल तर शेकडो किलोमीटरमध्ये असू शकते, असे बॅथोलिथ निर्माण होतात, बरोबर. बॅथोलिथ घडीच्या आकाराचे नाही. घडीच्या आकाराचे अंतर्निर्मित खडक असतील तर त्याला फॅकोलिथ म्हणतात. फॅकोलिथ घडीच्या आकाराचे अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असतील जर बघाल तर. मग ह्या बॅथोलिथचं उदाहरण भारतामध्ये कोण आहे तर बॅथोलिथचं उदाहरण भारतामध्ये मुरा पहाड म्हणून आहे. बॅथोलिथचं जगप्रसिद्ध उदाहरण कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबिया नावाचा प्रदेश आहे. ह्या बॅथोलिथचं जगप्रसिद्ध उदाहरण पण लिहून ठेवा. कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबिया नावाचा प्रदेश आहे. ह्या ब्रिटिश कोलंबियामध्ये जगप्रसिद्ध बॅथोलिथ, जगातला सर्वात मोठा बॅथोलिथ, ज्याची जाडी जर बघाल तर 160 मीटरची आहे आणि ज्याची लांबी 2400 किलोमीटरची आहे. एवढा मोठा जगप्रसिद्ध बॅथोलिथ कॅनडा ब्रिटिश कोलंबियामध्ये. इथं जर बघाल तर ह्याचे आकार चुकीचा दिलाय म्हणून ही जोडी काय ठरेल, चुकीची ठरेल. उत्तर कोण दिसेल तुम्हाला तर उत्तर लॅकोलिथ दिसेल. कोण दिसेल, घुमटाकार हेनरी नावाची पर्वतरांग USA मध्ये, तर तिथं दिसेल तुम्हाला पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणती नदी आशिया खंडातील सर्वात लांब नदी आहे, बरोबर. आशिया खंडातली सर्वात लांब नदी ओळखणं सोपं आहे. तुम्हाला सगळ्या नद्या आशिया खंडातल्या माहिती नाहीत पाहिजेत. जगातल्या प्रमुख 4-5 नद्या माहिती असायला पाहिजे. जगातली सर्वात लांब नदी कोण असेल तर नाईल पहिली, दुसरी कोण असेल तर अमेझॉन, तिसरी कोण असेल तर यांगत्से नावाची नदी जगातली तिसरी लांब नदी आहे. यांगत्से कुठे उगम पावते तर चीनमध्ये तिबेटच्या पठारावरती उगम पावते. पूर्वेकडे वाहत जाते जर बघाल तर पॅसिफिक तुमच्या चायना सी मध्ये जाऊन पाणी देते. कोण असेल तर यांगत्से नावाची नदी. जर जगातल्या पहिल्या 3 नद्यांमध्ये जर तुमची चीन मधली नदी येत असेल तर ऑब्व्हियसली हीच नदी काय असायला पाहिजे, आशिया खंडातली सर्वात लांब नदी असायला पाहिजे. जर बघाल तर जगातली पहिल्या 5 नद्या तर तुम्हाला कंपल्सरी माहिती असायला पाहिजेत. एक कोण असेल तर नाईल नावाची नदी, दुसरी कोण असेल तर बघाल तर अमेझॉन नावाची नदी. ह्या 2 नद्या जगातल्या सर्वात प्रमुख. त्याच्यानंतर तिसरी नदी जर बघाल तर कोण असेल, यांगत्से नावाची नदी. चौथी नदी कोण असेल तर तुमची मिसिसिपी नावाची नदी असेल अमेरिकेमधली. कोण असेल, मिसिसिपी नावाची. आणि 5वी नदी यानेसी नावाची नदी असेल. कोण असेल जर बघाल तर यानेसी किंवा येनेसी म्हणा. कोण असेल तर येनेसी नावाची नदी. ह्या 5 नद्या, येनेसी सुद्धा आशिया खंडातलीच आहे, मंगोलियामध्ये उगम पावते. ह्या 5 नद्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. म्हणजे आशिया खंडातली सर्वात लांब नदी कोण असेल तर यांगत्से. कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3. हे जर बघाल तर तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काही संभाव्य प्रश्न होते. हा भाग 1 होता. भाग 2 मध्ये सुद्धा आपण निश्चित भेटणार आहेत. जर बघाल तर हे लेक्चर नीट बघा. ह्याची PDF तुम्हाला ह्या प्रश्नांची जर हवी असेल तर आपल्या ॲपमध्ये जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या ॲपमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल या फोल्डरमध्ये ही PDF दिली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती डाउनलोड करू शकता. ती सगळ्यांसाठी मोफत आहे. लेक्चर नीट बघा. डेटा जो नवीन आहे तो तेवढा तुमच्याकडे लिहून ठेवा. त्याचा फायदा येणाऱ्या प्रिलिम्सला तुम्हाला नक्की होईल. ह्या भागापुरतं इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.